दरवर्षीप्रमाणे नवरविकिरण काव्य मंडळाचं कवी संमेलन जाहीर झालं आणि समस्त कवींमध्ये एक उत्सुकतेचं वादळच उठलं. रविवार दिनांक 3 रोजी होणाऱ्या कवी संमेलनात ज्यांना ज्यांना आपली कविता वाचायची आहे त्यांनी आपली आपली नावं मंडळाचे कार्यवाह श्री सबनीस यांच्याकडे आणून द्यावीत असं स्थानिक वृत्तपत्रात जाहीर झालं आणि नवोदित कविवर्य आपली नावं नोंदवण्यासाठी मंडळाच्या कार्यालयात फेऱ्या मारायला लागले. कार्यालय उघडं असण्याची वेळ फक्त 5 ते 7 एवढीच होती आणि शरद उत्सुकतेनं आपलं नाव नोंदवण्यासाठी 5 वाजता कार्यालयात हजर झाला. कार्यालयात खाकी कपडे घातलेला एक नोकर कार्यालय झाडत होता. सबनीस आलेत का? शरदनं त्याला विचारलं. नोकराला बहुतेक ऐकू येत नव्हतं. नाही, सबनीस आलेत का? नाही आले नाही अजून. बसून घ्या तुम्ही. किती वाजता येतात सबनीस? धूळ साठती हो रोज, म्हणून तर सारखं झाडावं लागतंय ना. नाही, सबनीस किती वाजता येतात? ते होय, आता येतील की. बसा बसा. 5:40 बरोबर बस येते ना, त्या बसनी येतात सबनीस. 5:30 झाले, 5:40 झाले, 5:50 झाले, 6 वाजले तरी सबनीस काही आले नाहीत. अहो आले नाहीत की सबनीस. 6 वाजले म्हणजे काय? आता 6 वाजले ना, म्हणजे 6 वाजून गेलेच की बघा. आता काय सबनीस येत नाहीत? नोकर मान हलवत म्हणाला. आता सबनीस येणार नाहीत? नाही ना. 5:40च्या बसने आले नाही ना, का वळखायचं का सबनीस आज काही येत नाहीत? अरे बापरे. आता तुम्ही उद्या या, उद्या. नाही पण मग दुसरं कोणी येत नाही का? अध्यक्ष, चिटणीस वगैरे वगैरे? नाही, दुसरं कोणी येत नाही. आणि समजा आले तरी नाव सबनीसांच्याकडे द्यायला पाहिजे ना तुम्हाला, नाही का? बरं ठीक आहे, येतो उद्या, असं म्हणून शरद घरी गेला. दुसऱ्या दिवशी 5:40 नंतरच जावं म्हणून शरद 6 वाजता काव्य मंडळाच्या कार्यालयात गेला. तो गेला आणि नोकरांनी त्याला सांगितलं, सबनीस गेले की आत्ताच 5:50च्या बसनी घरी गेले. शरदने कपाळावरच हात मारून घेतला. सबनीस गेले? अरे बापरे, मग आले कधी होते? नाही, 5:40 आले बरोबर, 5:50 गेले बघा. तेवढे 7-8 माणसं नाव देऊन गेली की सबनीसांच्याकडं. तुम्ही आता उद्या या. हो, उद्या आलंच पाहिजे. नावं देण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे, असं म्हणून शरद निघाला. दुसऱ्या दिवशी मात्र शरद बरोबर 5:30 वाजता काव्य मंडळाच्या दरवाज्यात हजर झाला. सबनीस अजून काही आलेलेच नव्हते. मग शरद समोरच्या हॉटेलमध्ये गेला. त्यांनी चहा घेतला. 5:40 सबनीस काव्य मंडळाच्या कार्यालयात शिरतायत हे शरदनं बघितलं. भराभरा तो हॉटेलातनं बाहेर आला, सबनीसांना गाठलं आणि कवी संमेलनासाठी शरदनं स्वतःचं नाव नोंदवलं. सबनीस साहेब, प्रत्येक कवीला तुम्ही किती कविता वाचायला देणार? ते बघू आपण. नाही म्हणजे 4-5 कविता वाचायला काही हरकत नाही ना? नाही, बघू ना, आपण बघू. 2 वेळा कवीने नावं नोंदवली तर 2 वेळा त्याला चान्स देणार का? नाही, बघायला लागेल ते. किती कवींनी सबनीस साहेब नावं नोंदवली आहेत? नाही, मोजली नाहीत मी. बघू. बरोबर. कार्यक्रम साधारण किती वेळ चालेल आपला? ते पण बघावं लागेल. रविवारी 3 तारखेला दुपारी कवी संमेलनाला सुरुवात झाली. हॉलमध्ये कवींची तुडुंब गर्दी भरली होती. शर्ट पायजमा घालून गळ्यात झोळी अडकवलेले कवी, दाढी वाढवलेले कवी, शून्यात बघणारे कवी, प्राध्यापकाचा आव आणलेले चष्मिश कवी, झब्बा घालून इकडं तिकडे हिंडणारे कवी, हातात बाळ घेऊन फिरणारे कवी, आपल्या नवीन कविता इतरांना दाखवत फिरणारे कवी, असे कवी सर्वत्र वावरत होते. साधारणतः 100 पेक्षा जास्त कवी तिथं डेरे दाखल झाले होते. नवरविकिरण मंडळाचे अध्यक्ष श्री पाठ मणके स्टेजवर येर झाऱ्या घालत होते. उपाध्यक्ष श्री टेंगुळ सतत दरवाजाकडे लक्ष ठेवून अस्वस्थपणे बसले होते. कार्यक्रम सुरू करा की. श्रोत्यातनं कोणीतरी ओरडलं. सुरू करा, चला सुरू करा, सुरू करा. अजून 4-5 जणांनी आरडाओरडा केला. मग श्री टेंगुळ माईक समोर आले आणि म्हणाले, हे बघा कार्यक्रम लवकर सुरू होत आहे. पण कार्यक्रम सुरू काही झाला नाही. कवींच्या आपापसात गप्पा रंगल्या. कविता साभार पाठवणारे संपादक कसे हरामखोर आहेत ह्याच्यावर बऱ्याच कवींचं एकमत झालं होतं. कार्यक्रम सुरू करा की राव. का श्रोत्यातनं परत आवाज आला, सुरू करा.
काय मुहूर्त बघताय काय? लोक आरडाओरडा करायला लागले. श्री टेंगुळ पुन्हा माईच्या समोर आले. हे बघा, आम्ही कार्यक्रम सुरू करणारच आहोत. कार्यवाह सबनीस आहेत ना, त्यांची मी वाट बघतोय. काय आहे, कविता वाचणाऱ्यांची यादी सबनीसांच्याकडे आहे. सबनीस आले, कार्यक्रम लगेच सुरू करूयात आपण. मग ते काय आता आज पण 5:40च्या बसनी येणार आहेत का काय? श्रोत्यांमध्ये ह्या वाक्यानं कचकच पिकली. म्हणजे अजून 2.5 तासांनंतर कार्यक्रम सुरू होणार म्हणा की. दुसरा एक जण ओरडला. अरे अरे, बहुतेक आले वाटतं. दरवाजाकडे बघत कोणीतरी ओरडलं. आपल्याला काहीही घाई नाही अशा थाटात संथपणे कार्यवाह सबनीस आले. किती वेळ? सबनीस प्रेक्षक खोळंबलेत की हो. टेंगुळ सबनीसांना म्हणाले. मग थांबला कशाला तुम्ही? कार्यक्रम सुरू का नाही केला तुम्ही? हो, चांगला बोलताय. हे आपला बरं आहे. कवींची यादी तुमच्याकडे आहे सबनीस. अरे हो, खरंच की. आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघांनी थोडंसं प्रास्ताविक केल्यानंतर कवी संमेलनाला सुरुवात झाली. कार्यवाह सबनीस म्हणाले, पहिल्यांदा आपले अध्यक्ष श्री पाठमणके हे स्वतःची कविता वाचून संमेलनाला सुरुवात करतील. श्री पाठमणके उभे राहिले आणि म्हणाले, रसिको, खरं सांगायचं तर मी काही कवी नव्हे, पण तुमचा हा उत्साह बघून मलाही खूप उत्साह आलेला आहे. आणि ह्या उत्साहावर मी एक कविता लिहून काढली आहे. ती मी आता उत्साहानं वाचतो. माझ्या कवितेचं नाव आहे उत्साह. ऐका. मग पाठमणक्यांनी त्यांची कविता वाचली. उत्साह उत्साह, उत्साह उत्साह, उत्साहानं उत्साह, उत्साही उत्साह, उत्साहात उत्साह, उत्साहाचा उत्साह, हे उत्साह, ते उत्साह, हे उत्साह. कविता वाचून ते खाली बसतात. शरदच्या कानात कोणीतरी विचारलं, कविता होती का व्याकरण होतं शरदराव? यानंतर उपाध्यक्षांना उत्साह आला. त्यांनी कविता वाचली. मग कार्यवाह सबनीस म्हणाले, हे बघा, आता मी ज्याचं नाव घेईन त्यांनी पुढे यायचं आणि स्वतःची कविता वाचायची आहे. असं म्हणून सबनीसांनी फाईल उघडली तर त्या फाईलमध्ये कवींची यादीच नव्हती. अरे बापरे, यादी कार्यालयात राहिली वाटतं चुकून. आता मात्र प्रेक्षकात प्रचंड हशा पिकला. चला हो टेंगुळ साहेब, चला तुमची स्कूटर काढा, यादी घेऊन येऊयात आपण. टेंगुळ साहेब, खरंच आभार का? नाही काय होईल, नाही तर सबनीस 5:40च्या बसची वाट बघत बसायची. प्रेक्षकातनं कोणीतरी ओरडलं. मग प्रेक्षकांची क्षमा मागून सबनीस टेंगुळांना घेऊन गेले. आता ते येईपर्यंत काय करायचं हा प्रश्न अध्यक्षांना पडला. हा प्रश्न 2-3 कवींनी पुढे येऊन सोडवून टाकला. खेड्यातले 2-3 कवी पुढे आले आणि आम्हाला लवकर कविता वाचायची संधी द्या, संध्याकाळी उशीर झाला तर आमची बस चुकते, असं सांगून आपापल्या कविता वाचून निघून गेले. मग आणखीन 2-3 कवी आपण खेड्यात आलोय असं सांगून कविता वाचून निघून गेले. तेवढ्यात टेंगुळ आणि सबनीस स्कूटरवरनं हजर झाले. मग सबनीस यादीप्रमाणे एक एक कवीला बोलवायला लागले. काव्य वाचन सुरू झालं. एका कवीने लागोपाठ 3 कविता वाचल्या. प्रेक्षकात खळबळ उडाली. मग अध्यक्ष श्री पाठमणके यांनी उठून नियम सांगितले. ते म्हणाले, लक्षात घ्या, पहिला नियम. नियम क्रमांक 1, एकच कविता वाचावी. नियम क्रमांक 2, कविता दीर्घ नसावी. नियम क्रमांक 3, कवितेतली प्रत्येक ओळ एकदाच म्हटली पाहिजे. नियम क्रमांक 4, कविता गाऊन दाखवली तर चालेल, पण आलाप गात बसू नये. नियम क्रमांक 5, कवितेची पार्श्वभूमी सांगू नये. आता हॉलमध्ये गर्दी वाढत चालली होती. एक कवी कविता वाचत होता. चांदोबा चांदोबा अजून भागला का नाहीस? लिंबोणीच्या झाडामागे लपला का नाहीस? लिंबोणीचं झाड करवंदी का नाही? मामाचा वाडा चिरेबंदी का नाही? आणि शेवटी चांदोबा राहिला उपाशी का नाही? असं म्हणून तो खाली बसला. हे बघून दुसऱ्या कवीनं शीघ्र कविता रचली आणि ती वाचून दाखवली. ये रे उन्हा, तुला देतो पुन्हा, ऊन आलं मोठं, पैसा झाला खोटा. त्यानंतर पुढचे काही केस पिकलेल्या चष्मिश कवीनं एक कविता म्हटली.
मी आहे अकाउंटंट. माझ्या घरात राहतो एक टेनंट. मला ऑफिसात नेमलंय परमनंट. फिजिक्सची मंडळी वापरतात सेक्स्टंट. डॉक्टरला मग मिळतो पेशंट. शरदच्या बाजूला बसलेला कवी शरदला म्हणाला, अहो मला 72 नंबरवर कविता वाचावी लागणार आहे. तुम्हाला? माझा नंबर 90 आहे. शरद म्हणाला, अजून 1.5 तास सहज आहे. तोपर्यंत आपण चहा पिऊन येऊया. चला चला. असं म्हणून दोघे जण चहा प्यायला गेले. त्या कवीचं नाव कल्लप्पा मल्लप्पा धाकलूचे असलं तरी बालकवी या टोपण नावानं तो विद्रोही कविता लिहित होता. बाहेरच्या चहाच्या स्टॉलवर प्रचंड गर्दी होती. त्या स्टॉलवर पावभाजी चांगली मिळत होती. ज्यांचा कविता वाचनातला नंबर 50च्या पुढे आहे असे बरेच कवी स्टॉलवर होते. हॉलमधून बाहेर येणाऱ्या कवीला ते कितवा नंबर चाललाय असं विचारायचे. तो कवी कितवा नंबर चालू आहे हे सांगायचा, घरी निघून जायचा. आपल्या नंबरला अजून खूप वेळ असेल तर कवी तिथेच गप्पा मारत उभे राहत. नंबर जवळ आला असेल तर घाईघाईनं आतमध्ये निघून जात. बाहेर गर्दी वाढल्यानं आता पाववाल्याचा खप मात्र वाढला होता. असे कार्यक्रम नेहमी असावेत असं त्या पावभाजीवाल्याला वाटत होतं. इकडे एक कवी स्टेजवर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, हे बघा मी एक स्वातंत्र्य सैनिक आहे. मी आता जी कविता वाचणार आहे ती कविता, हे बघा प्रस्तावना सांगू नका, कविता वाचा फक्त तुमची. श्रोत्यातनं कोणीतरी ओरडला. इकडे हा चिडला, हे बघा मी स्वातंत्र्य सैनिक आहे, सांगितलंय तुम्हाला माझी किंमत नाही. अरे वा, आम्ही देशासाठी केवढा त्याग केलाय. स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन मिळवताना मला काय त्रास होतोय माहितीये तुम्हाला? माहितीये? सगळीकडे पैसे खातात भडवे. पूर्वी इंग्रजांच्या विरुद्ध लढलो, आता आमच्याच लोकांबरोबर लढावं लागतंय. आणि तुम्ही कविता कसल्या रचताय? मग आम्ही काय भजी ताळायची का? श्रोत्यातला एक कवी म्हणाला आणि आशा पसरला. तळा भजी तळा, चालेल ते चालेल, पण कमवा स्वतः कमवा, परदेशी वस्तू घेऊ नका. तुम्ही आता कविता वाचा. मग अध्यक्षांनी सुद्धा त्यांना कविता वाचायला सांगितलं. मग त्यांनी प्रस्तावना थांबवली आणि भारत देश महान ही कविता वाचली. आता हॉलमध्ये श्रोत्यांची संख्या कमी कमी होत चालली होती. ज्यांच्या कविता वाचून झाल्या होत्या ते निघून गेले होते. ज्यांचा नंबर उशीर आहे ते पावभाजी खात बाहेर उभे होते. मध्येच कार्यवाहांनी आपली यादी अध्यक्षांच्या हातात दिली. बघा अध्यक्ष, यादी राहू द्या तुमच्याकडे. नाही तुमच्याकडे ठेवा. हो नाही, माझ्याकडे ठेवून का उपयोग? मी निघणार आहे आता घरी. तुम्ही घरी निघालात? मला 5:50ची बस असते ना. अहो असं काय करताय सबनीस? नाही मग त्याच्यानंतर मला तासभर बसच नाही हो. अहो पण तुम्ही गेल्यावर पुढचं काम कसं होणार? त्यात काय आहे काय त्याच्यात? फक्त नावं वाचायची. कवी येतील, कविता वाचून निघून जातील. मी निघतो, मला उशीर होतोय असं म्हणून सबनीस गेले निघून. मग अध्यक्षांनी माईकवरून नाव वाचलं तेव्हा कोणीच पुढे यायला तयार होईना. मग त्यांनी पुढचं नाव वाचलं तरी कोणी पुढे येईना. पुढील 3-4 कवींच्या बाबतीत हेच घडलं. मग श्रोत्यातनं कोणीतरी ओरडलं, अहो ती नावं झाली आहे ते गेले कविता वाचून घरी. काय समजले? तुम्ही पुढची नावं वाचा. आता कुठपर्यंत नावं झाली आहेत हे अध्यक्षांना काही लक्षात येईना. मग ते भरा पुढची नावं वाचत गेले आणि श्रोते वाचलंय असं म्हणत गेले. मग तशीच भरा नावं वाचत असताना एकदा श्रोते हो थांबा असं ओरडले. आता इथनं पुढचे कवी शिल्लक आहेत असं कोणीतरी जोरानं सांगितल्यावर त्या पुकारलेल्या नावांपैकी एक कवी आला. कविता वाचून दाखवायला लागला. तो म्हणाला, लक्षात घ्या, मी आता एक विडंबन कवित्व म्हणणार आहे. ऐका, विडंबन कवित्व. मोरांच्या पिसामधलं एक मोरपीस हळूच रडत म्हणाल, खरं म्हणजे मी हसलो होतो. आता याच्यात विडंबन काय आहे हे श्रोत्यांपैकी बऱ्याच जणांना कळलंच नाही. काही जणांना विडंबन म्हणजे काय हे ठाऊकच नव्हतं. त्यामुळे ते टाळ्या वाजवायला लागले. कित्येक जणांनी आपला नंबर केव्हा लागतोय याची वाट बघत असल्यानं त्यांनी कविता ऐकलीच नव्हती. श्रोत्यांमध्ये 2-3 कवी चक्क झोपले होते. माझं नाव पुकारलं तर उठव असं शेजारच्याला त्यांनी सांगून ठेवलं होतं. पुढचा कवी म्हणाला, खरं म्हणजे मी 3 कविता वाचणार होतो, पण अध्यक्षांच्या कडक बंधनामुळे मी 2च कविता वाचणार आहे. एकच वाचा. श्रोत्यातनं बरेच जण ओरडायला लागले. हे बघा, तुम्ही एकच कविता वाचा, लक्षात घ्या.
अध्यक्ष म्हणाले. मग त्यानं 3 कविता लिहिलेला कागद स्वतःच्या खिशात ठेवला आणि दीर्घ कविता लिहिलेला एक कागद नव्यानं दुसऱ्या खिशातून बाहेर काढला आणि कविता वाचन सुरू केलं. ती कविता संपता संपेना. मग श्रोते वैतागले, मध्ये मध्ये टाळ्या वाजवायला लागले. तरी त्याची कविता आपली सुरूच. अशा 3-4 वेळा टाळ्या पडल्यानंतर एकदाची त्याची कविता संपली आणि कुणीतरी वन्स मोर वन्स मोर असं मुद्दाम ओरडलं. तो पायऱ्या उतरत असलेला कवी पायऱ्या चढून परत वरती गेला आणि अध्यक्षांना म्हणाला, वन्स मोर आलाय, परत वाचू का कविता? कशासाठी? लोक म्हणतात ना वन्स मोर वन्स मोर. कवीच्या चेहऱ्यावर खुशी होती. प्रेक्षकात जाऊन बसा. लोकांना माझी कविता आवडली आहे. मग मधल्या आवडलेल्या वाक्यांना सुद्धा लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली आहे मला. प्रेक्षकात जाऊन बस. अध्यक्षांनी ओरडून सांगतात कवी निमूटपणे प्रेक्षकात जाऊन बसला. बाहेर पावभाजीच्या स्टॉलवर खप वाढल्यानं पावभाजी मात्र संपली. तेव्हा त्या स्टॉलवाल्यानं जवळच्या एका स्वीट मार्ट मध्ये जाऊन ढोकळा मोठ्या प्रमाणावर खरेदी केला आणि आपल्या स्टॉलवर आणून विक्रीला ठेवला. हळूहळू खप वाढत गेला. ढोकळा भरा 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 संपत चालला. बाहेरच्या स्टॉलवर खमण ढोकळा खूप छान मिळतोय ही बातमी हॉलमध्ये पसरली. आतले लोक भरा भरा बाहेर पडले, ढोकळा खायला लागले. पावभाजी खाल्लेले लोक सुद्धा बाहेरून ढोकळा खायला लागले. पुढचं कवीचं नाव घेतल्यानंतर 80 वर्षांचे एक वृद्ध कवी नातवाच्या खांद्यावर हात ठेवून आणि दुसऱ्या हातानं काठी टेकत टेकत स्टेजवर आले. अंगात जुना खाकी कोट, धोतर, डोक्यावर कधी काळी पांढरी असलेली पण आत्ता तांबूस दिसणारी टोपी, अशा पोशाखात ते माईच्या समोर उभे राहिले. एका खिशातून चष्म्याचं पाकिट काढलं, त्यातून चष्मा काढला, तो डोळ्यावर लावला. दुसऱ्या खिशातून कागद काढला. 1 किलो बटाटे, 2-4 दोडकी, लिंबू आणि कोथिंबीर, 1 हमाम, 1 रीन. अरेच्या, चुकून बाजाराच्या यादीचा बायकोने दिलेला कागदच वाचायला सुरुवात केली वाटतं. थांबा हा, असं म्हणून तो कागद त्यांनी खिशात ठेवला. दुसरा कागद बाहेर काढला. तर ही कविता शार्दूल विक्रीडित या वृत्तात आहे. ऐका बरं का. समोरी फुलला निसर्ग कलला संध्या प्रकाशा सवे. ते वृद्ध ग्रहस्थ अत्यंत सुंदर रचना असणार शार्दूल विक्रीडित अत्यंत क्षीण आवाजात म्हणायला लागले. ते पुढच्या रांगेत सुद्धा कोणाला ऐकू जाईना. ती सुंदर निसर्ग कविता वाचून होताच कागद आणि चष्मा खिशात ठेवून नातवाच्या खांद्यावर हात ठेवून ते काठी टेकत निघाले. तेव्हा त्यांची कविता संपली हे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. शरदच्या बाजूला बसलेल्या एका कवीनं आपला नंबर लावला होता, पण त्यानं घरून कविता रचूनच आणलेली नव्हती. त्यामुळे काय करावं हे त्याला समजेना. पटकन कविता रचावी म्हटलं तर तीही त्याला सुचेना. स्टेजवर न जाता नुसतं गप्प बसलं तर ही संधी निघून जाणार. मग तिथल्याच एका कवीला त्यांनी गाठलं आणि म्हटलं, तुमची कविता मला जरा उसनी देता का? उसनी? घरून मी कविता आणायला विसरलो. अच्छा, मग तुम्ही माझी कविता स्टेजवर न वाचणार का? हो. मग घ्या की, खुशाल घ्या. कोणी का वाचना? आपली कविता 2 वेळा वाचली जातीये याचा आनंद त्या कवीला जास्त झाला होता. त्यानं आपली कविता वाचायला दिली. एक कविता 2 वेळा वाचली गेली, कोणाच्याही लक्षात आलं नाही. त्यानंतर शरदचा नंबर लागला. शरदनं एक कविता वाचून दाखवली. मग अध्यक्ष उठले आणि म्हणाले, आता शेवटचे फक्त 8 कवी उरलेत, त्यांची नावं मी वाचून दाखवतो. असं म्हणून अध्यक्षांनी नावं वाचली आणि एकच गोंधळ उडाला. आपली नावं कशी नाहीत असं विचारत 3-4 कवी स्टेजवर चढले. त्यांच्या पाठोपाठ 20-25 कवी स्टेजवर येऊन आपली नावं कशी नाहीत हे विचारायला लागले. अध्यक्षांच्याकडच्या यादीत ही सगळ्यांची नावं नव्हतीच. नाही, आम्ही नावं दिली आहेत बरं का, इथे नावं नाही आहेत तुमची. पण मगाशी सबनीसांच्या हातात जी यादी होती त्यात आमची नावं होती, मी बघितलंय माझं नाव, पण इथे नाही आहेत, तुम्हाला कविता वाचता येणार नाहीत. असं कसं होईल? आवाज कमी संमेलन म्हणून काल रात्री बसून मुद्दाम कविता रचल्या आणि तुम्ही वाचायला देत नाही आम्हाला, म्हणजे काय? एक जण चिडलाच होता. अरे आम्ही कविता वाचायची नाही, मग हे कवी संमेलन पाहिजे कशाला? आम्ही काय दुसऱ्यांच्या कविता ऐकायला इथं आलो का? दुसरा चिडला. हे बघा, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमची असलेली नावं गेली कुठं सांगा बरं आधी. नाही, मला सांगा ते कार्यवाह कुठे गेला? कार्यवाह कुठं गेला? त्याच्याकडे दुसरा कागद आहे बघा, तो त्याच्यावर आहेत आमची नावं.
कार्यवाह गेले कुठे सांगा बरं. नाही, ते गेले घरी. अध्यक्षांनी सांगितलं. कार्यवाह सबनीस यांच्याकडे जी नावं आली होती त्याची यादी इतकी लांबलचक होती की एक कागद भरल्यामुळे उरलेली नावं त्यांनी दुसऱ्या कागदावर लिहिली होती आणि तो दुसरा कागद खिशात घालून ते घरी गेले होते. ही हकीकत समजली आणि सगळे कवी म्हणायला लागले, मग आता आमची नावं लिहून घ्या तुम्ही. अध्यक्षांना त्यांची नावं पुन्हा लिहून घ्यायला लागली. 25-30 नावं वाढल्यानं कार्यक्रम अजून तास दीड तास लांबणार अशी चिन्ह दिसायला लागली. पुढचा कवी स्टेजवर आला आणि म्हणाला, नाही, खरं म्हणजे कवितेसाठी मी प्रस्तावना सांगणार नव्हतो, पण थोडक्यात सांगतो. आता आपण कविता रचतो म्हणजे नेमकं काय करतो? आपल्या मनात भावना येतात, म्हणजे प्रत्येक वेळी त्या येतात असं नाही, कधी कधी येतात. मग आपण कविता रचतो. मनात भावना आल्यावर प्रत्येक वेळी आपण कविता रचतो असं सुद्धा होत नाही, कधी कधी रचतो. थोडक्यात सांगा हो. कोणीतरी ओरडलं. थोडक्यातच सांगणार आहे. तरी कविता रचताना अनुभव महत्वाचा, पण प्रत्येक वेळी अनुभव येईल असंही नाही आणि आता तर कविता रचली जाईल असंही नाही. कधी कधी कविता रचली जाते. अशी रचलेली कविता चांगली होईलच याची काही खात्री नाही. कधी कधी चांगली होते, कधी कधी चांगली होत नाही. कविता वाचा. प्रस्तावना लय झाली तुमची, बाजूला आता. मग प्रस्तावना त्यांनी थांबवली, स्वतःची कविता वाचली. तेवढ्यात वॉचमन रामा अध्यक्षांच्याकडे आला. हातातली विडी फेकून देत म्हणला, चला कार्यक्रम थांबवा. आता कार्यक्रम थांबवा तुम्ही, मला हॉल बंद करून घ्यायचा आहे. अरे पण लक्षात घे, पण नाही आणि बेन नाही. कार्यक्रमाला 8 वाजेपर्यंत टाइम दिला, तुम्हाला 8 वाजून गेलेले आहेत. मी हॉल बंद करणार म्हणजे करणार. अरे लक्षात घे, आमचा कार्यक्रम अजून संपलेला नाहीये. ते काय मला माहिती नाही. मी हॉल बंद करणार. काय आटपायचं ते मेल्टात आटपा, मी घालणार आता कुलूप. लक्षात घे रामा, अजून कार्यक्रम तासभर चालणार आहे आमचा. 10 मिनिटात आटापला पाहिजे. अरे असं कसं करता येईल? मग तुम्ही संस्थेच्या चेअरमनची परवानगी काढा. हो काढतो, त्यांचा नंबर सांग. वॉचमननं फोन नंबर सांगितला. अध्यक्षांनी उपाध्यक्ष टेंगुळ यांना फोन करायला पाठवलं. टेंगुळ यांना नाहीतरी तिथे बसून कंटाळा आला होता. थोडेसे पाय मोकळे करण्यासाठी ते बाहेर आले. समोरच्या टेलिफोन बूथमध्ये गेले आणि त्यांनी चेअरमनना फोन केला. चेअरमन साहेब घरी नव्हते. त्यांच्या बायकोनी फोन उचलला. चेअरमन साहेब ना नाही, घरात नाही आहेत. नाही, काय झालंय, आमचा कार्यक्रम सुरू आहे कवी संमेलनाचा. तो 9 वाजेपर्यंत सुरू ठेवायला परवानगी पाहिजे होती. तुम्हाला मुळात त्या कार्यक्रमाला परवानगी दिली कोणी? कशाला केलं तुम्ही असला कवी संमेलनाचा फडतूस कार्यक्रम? नाही, कार्यक्रम झालाय बरं का आमचा, म्हणजे संपत आलाय. 9 पर्यंत चालू ठेवावा ही विनंती. नाही, माझी परवानगी नाहीये बरं का. अहो पण चेअरमन साहेब, हे बघा, चेअरमन साहेब आहेत ना तुमचे, ते मी सांगेन तेच ऐकतात. परवानगी नाही माझी म्हणजे परवानगी नाही. अहो असं काय करताय? कवी संमेलन रंगात आलंय आमचं. ते तुमचं फडतूस कवी संमेलन खड्ड्यात घाला हो. नाही, खड्ड्यात नाही गेला अजून, चालू आहे हॉलमध्ये. तो हॉल आम्हाला 9 वाजेपर्यंत मिळावा ही विनंती. मिळणार नाही असं म्हणून चेअरमनच्या बायकोनं फोन ठेवून दिला. टेंगुळ फोनच्या बूथमधनं बाहेर आले. ते बाहेर आल्याबरोबर वॉचमन म्हणाला, आता कसं बेस्ट केलं बघा तुम्ही. फोन करून परवानगी मिळाली तुम्हाला, हे लय बेस्ट झालेले. आता हॉल 9 वाजेपर्यंत वापरा बिंदास तुम्ही, काय हरकत नाही आपली. आपल्याला परवानगी मिळालीच नाही हे श्री टेंगुळ यांनी वॉचमनला सांगितलंच नाही. ते स्टेजवर जाऊन बसले. त्यांनी अध्यक्षांना काहीही सांगितलं नाही. कवी संमेलनाचा कार्यक्रम तसाच पुढे चालू राहिला. त्यानंतर एका कवीनं आपली मी आहे दलित ह्या नावाची कविता वाचून दाखवली. त्यांनी जन्मभरात ती एकच कविता लिहिली होती आणि तीच कविता ते सगळीकडे वाचून दाखवत. या शहरात वर्षभरात झालेल्या 7 ते 8 कवी संमेलनात त्यांनी हीच कविता वाचून दाखवली होती. त्यानंतर इतर कवींचं काव्य वाचन झालं. शेवटी कार्यक्रम पत्रिका वाचत अध्यक्ष समोर येऊन उभे राहिले. आता कार्यवाह श्री सबनीस हे आभार प्रदर्शन करतोय. श्रोते हसायला लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सबनीस मागाशी निघून सुद्धा गेले. मग ते लगेच म्हणाले, माफ करा. आता उपाध्यक्ष कैलासवासी श्री टेंगुळ हे आभार मानतील. आता श्रोते जोरातच हसायला लागले. मग ते परत म्हणाले, वाक्य बदललं आणि म्हणाले, माफ करा, उपाध्यक्ष श्री टेंगुळ आता आभार मानतील. टेंगुळांचं आभार प्रदर्शन होईपर्यंत श्रोते थांबलेलेच नाहीत. आभार प्रदर्शनानंतरच राष्ट्रगीत म्हणण्यासाठी फक्त 3 जण शिल्लक होते.
अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वॉचमन